कला ही आपल्या रूममध्ये असते आणि सारखा विचारच करत असते. सारखं तिला तेच आठवत असतं. गिझर तर मी बंद केला होता, परंतु तो गिझर नक्की ऑन कोणी केला? तेवढ्यात अद्वैत आत येतो. कला धावतच अद्वैत जवळ जाते आणि अद्वैतला म्हणते की सांदेकर, अरे जरा ऐकशील का? परंतु अद्वैत एकही शब्द कलाबरोबर बोलायला तयार नसतो, कारण तो अगोदरच कलावरती खूप चिडलेला असतो. जे काही परिस्थिती आईवर ओढवली आहे, या सर्वाला कारणीभूत कला आहे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि आणखीनच कलाला दोषी ठरवतो. कला ही त्याच्या हाताला धरते, परंतु अद्वैत मात्र जोराने हात झिडकारतो आणि कलाला म्हणतो की खबरदार, तू माझ्या अंगाला हात जर लावशील तर. तेव्हा मात्र कला म्हणते की सॉरी. अरे पण एक गोष्ट मी बोलू, तुझं काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तुला खरं शपथ घेऊन सांगते की अरे सांदेकर, मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, एवढं सगळं होऊन सुद्धा तुला काहीच कसं वाटत नाही. जे काही तुझ्यामुळे झाले आहे ते सर्व माझ्या आईच्या अंगावर बेतलं. हे सर्व करून तुला लाज कशी वाटत नाही? आणि हे बघ, एकदा विचार कर, या परिस्थितीमध्ये जर तुझी आई असती तर तू अशी वागली असती का? परंतु प्रश्न फक्त माझ्या आईचा आहे, म्हणून तू मुद्दाम असं वागत आहेस. तू खरंच केअरलेस नाही तर रुथलेससुद्धा आहे, कारण तुझ्या चुका मी कितीही इग्नोर करण्याचा प्रयत्न केला, किती पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तुझी चुकांची लिस्ट तर काही संपतच नाही. अगं 3 गोष्टी आहेत, त्या तर मी इथेच तुला सांगतो. 1 म्हणजे तुला स्वतःची चूक मान्य नसते. 2 म्हणजे तू प्रचंड वेडणेपणा करते आणि 3री म्हणजे तुला असं वाटतं की समोरच्याला काही अक्कल नाही. खरंच समोरच्याला शून्य अक्कल आहे, त्यामुळे एवढ्या सगळ्या चुका तू करते आणि त्याला समोरच्याला काही करणार नाही असं तुला वाटतं. अद्वैत जे काही आरोप तिच्यावरती करतो त्याचं आता कलाला खूप वाईट वाटत असतं. परंतु तरीसुद्धा ती स्वतःचा विचार न करता अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, अरे हे बघ, ऐकून घे. अरे मी खोटं नाही बोलत, मी तुला खरं सांगते आहे. अरे मी जे काही गिझरचं बटन बंद केलं होतं, मी ऑन नाही केलं. अरे एवढं सगळं होऊनसुद्धा मी चप्पल घातली, मीच काठी घेऊन तो गिझर बंद केला आणि आपण दोघेही एकत्र सरोज मॅडमला बाहेर घेऊन आलो. एवढं सगळं होऊनसुद्धा तुला असं वाटतं का हे सर्व मी केलेलं असेल म्हणून? अद्वैत म्हणतो की अगं, मग दुसरं कोण करणार आहे सांग तू? त्यावरती कला म्हणते की अरे, अद्वैत म्हणतो, अरे काय अरे, सतत तू समोरच्याला शिकवत असते आणि स्वतःच्या हातून जर चूक झाली तर तू स्वीकारू शकत नाही, कारण तू प्रचंड इगोइस्टिक बाई आहे. चुकून मात्र तुझा इगो दुखावला गेला तर तू समोरच्या व्यक्तीला सोडतच नाहीस. आज जे काही वागले आहेस ना, ते माझ्या आईच्या बाबतीत तू मुद्दाम असं वागले आहे. त्यावर कला म्हणते की चांदेकर, अरे जे काही बोलतो आहे ते सर्व चुकीचं बोलतो आहेस. तू आता बास कर, एकही शब्द तू बोलू नकोस. हे बघ, मी काय केलं आहे, काय केलं म्हणजे तुला पटेल? त्यावरती अद्वैत म्हणतो की गरज नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड. हे सर्व ऐकण्यामध्ये सुद्धा मला इंटरेस्ट नाही आहे. हे बघ, मागच्या वेळेससुद्धा तू आईला धक्का दिला होता आणि तेव्हा मी तुला घराच्या बाहेर काढलं होतं. त्यावेळेस तुझ्या लक्षात यायला हवं होतं की खरंच आईच्या बाबतीत मी किती पॉझिटिव्ह आहे. तिला जे काही कोणी त्रास दिला तर मी त्या व्यक्तीला कधीही माफ करत नाही, परंतु तरीसुद्धा हे सगळं करते. आणि आईवडिलांना मी तुझ्या कधी त्रास दिला आहे का? आपल्यामध्ये जे काही डिफरन्स आहे ना, इतका मोठा आहे. कला म्हणते, चांदेकर तू हे काय बोलतोयस? अद्वैत म्हणतो की आपल्यातील डिफरन्सेस हे 60% 40% रेशो होता, परंतु आता 80-20% हा रेशो भेटला आहे. 80% आपल्यामध्ये डिफरन्सेस आहेत. अद्वैत फळ्यावरती जाऊन वेंदेपणा, अक्कलशून्य आहे, हे सर्व निगेटिव्ह पॉईंट्स तिथे लिहितो. अद्वैत आणि कला काही बोलून द्यायला तयार नसतो रागाच्या भरात. कला म्हणते की अरे मी तुला इतकं सांगते केव्हापासून, ते सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तुलाच कळत नाही आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मी असं काय करू बरं, त्याने तुला माझ्यावरती विश्वास बसेल? मी काय करू त्यामुळे तुला पटेल की मी हे सर्व केलेलं नाही? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, काही करू नकोस. इनफॅक्ट म्हणजे आता मी तुला जे काही सांगतो आहे ते नीट कान देऊन ऐक. आणि हे बघ, उद्या होलिका आहे. होलिका दहनाची पूजा असेल आणि त्यामुळे ठरलेल्याप्रमाणे आबा हे आपल्या दोघांनाच पूजा करण्यासाठी सांगतील. आणि या घरातील एक मोठी पूजा असल्यामुळे तू घरातील मोठी सून आहे, त्यामुळे या घरातील जी पूजा आहे ती मोठी सून असल्यामुळे तुलाच करण्यासाठी आबा सांगतील, करायला लावतील. हे बघ, त्यामुळे जे काही ते मळवट भरायचं आहे ना, ते भरायला पुढे यायचं नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये जे काही मतभेद आहेत, आपले सर्व प्रश्न सुटत नाहीत आणि आपण आपल्यातील कन्फ्युजन कोणत्या तरी कन्क्ल्युजनवरती आपण येऊन पोचत नाही, तोपर्यंत आपण या घरामध्ये जोडीने एकत्र कोणतीही पूजा अर्चा करायची नाही. तेव्हा या अद्वैत लगेच बेडवर झोपायला जातो. कला जरासुद्धा विचार करत नसते की कला विचारी खूप वाईट वाटत असतं. जे काही बोलायला असतो अद्वैत, त्यामुळे मन आणखीनच दुखावलेलं असतं.
अद्वैतला त्याचं काही देणं घेणं नसतं. तो मस्तपैकी झोपी गेलेला असतो. कला मनात ठरवते की अरे चांदेकर,